So today we will be seeing when two dissimilar diseases meet. Allopathy, organon. ॲलोपॅथी ही एक अशी सिस्टीम आहे मेडिसिनची ज्याच्यामध्ये ड्रग आणि डिसीजेस याचं काही मात्र साम्य नसतं. जसं होमिओपॅथीमध्ये मेडिसिन आणि डिसीज हे दोन्ही सिमिलर असतात, साम्य असतं, तसं अँटीपॅथीमध्ये अँटी म्हणजे काय, अपोजिट, तर ऑफकोर्स ते अपोजिटच असतं. आयसोपॅथीमध्ये सेम असतं. तर ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन ही कुठल्या फिक्स प्रिन्सिपल्सवरती बेस्ड नाही आहे. तर हॅनिमनच्या टाइमला कसं व्हायचं की फिजिशियन स्वतःचं सिस्टीम निर्माण करायचं, बघायचं स्वतःची ॲलोपॅथी, त्यांचे सगळे प्रिन्सिपल्स, स्वतःचं प्रत्येकजण एक्सपेरिमेंट करायचं आणि त्याच्यामुळे काय होत होतं, पेशंट क्युअर होत नव्हते. मग त्यानंतर अनादर सिस्टीम ऑफ मेडिसिन वॉज इन्व्हेंटेड. मग गाईडलाईन्स नव्हते, प्रिन्सिपल नव्हते, पर्टिक्युलर ट्रॅक नव्हती, सिस्टमॅटिक मॅनर नव्हतं, त्यामुळे वर्क करत नाहीये, तर साहजिक होतं की दुसरे सिस्टीम निर्माण होणार होते. मग मेडिसिन दिले होते, ते पेशंट्सला क्युअर करत नव्हते. मग हॅनेमननी काय विचार केला, तर ॲलोपॅथिक मेडिसिननी पेशंट क्युअर होत नाहीयेत कारण की अपोजिट सिस्टीम आहे, अँटीपॅथी आहे. मग त्यांनी एक्सप्लेन केलं की जर दोन डिसिमिलर म्हणजे दोन वेगळे वेगळे डिसीजेस जर एका माणसामध्ये एकत्र आले तर काय पॉसिबिलिटीज होऊ शकतात. तर पहिली शक्यता अशी आहे की जर ओल्डर डिसीज जो पेशंटमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे तो जर स्ट्रॉंगर आहे नवीन डिसीजपेक्षा, तर ऑफकोर्स तो नवीन डिसीजला येऊ देणार नाही, तो तिथंच त्याला रेजिस्ट करेल आणि स्वतःची पॉवर यूज करून त्याला रिपेल करून पळवून लावेल. फॉर एक्झाम्पल, जर का पेशंट सपोज आधीपासूनच TB मधून सफर करत आहे तर त्याला छोटे मोठे रोग होणार नाहीत, सर्दी कणकण लवकर होणार नाही. जर सर्दी झाली इन केस, तर सर्दी जेव्हा होते त्या ड्युरेशनमध्ये TBचे जे सिम्पटम्स आहेत ते टेम्पररीली थोडेसे सप्रेस होऊ शकतात, थोडे कमी होऊ शकतात. ही एक पॉसिबिलिटी असू शकते. दुसरी शक्यता बघूया. दुसरी शक्यता काय आहे की जर ओल्डर डिसीज जो पेशंटमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे तो जर वीक आहे तर नवीन डिसीज ऑफकोर्स त्या पेशंटला अटॅक करणार. या केसमध्ये काय होणार, नवीन डिसीज ओल्ड डिसीजला भारी पडणार आणि नवीन डिसीज त्याला भारी पडल्यामुळं ओल्ड जो डिसीज आहे तो सप्रेस होणार आणि नवीन डिसिमिलर स्ट्रॉंगर डिसीज पेशंटला अटॅक करणार, तो त्याचा पूर्ण कोर्स रन करणार आणि जेव्हा तो स्वतःची ॲक्शन फिनिश करणार तेव्हा तो निघून जाणार आणि ओल्ड डिसीज जो आहे तो परत रिअपिअर होणार. ह्या टाईममध्ये न्यू स्ट्रॉंगर डिसिमिलर डिसीज जोपर्यंत प्रेझेंट आहे तोपर्यंत ओल्ड विकर डिसीजचे सिम्पटम्स दिसणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला सर्दी आहे आणि हायपरटेन्शन पण आहे. हायपरटेन्शन जे आहे ते लॉंग ड्युरेशनचं आहे. तर सर्दी झाली आहे तर तात्पुरतं सर्दी जोपर्यंत प्रेझेंट आहे तोपर्यंत त्या पेशंटचं जे हायपरटेन्शन BPचे जे लेवल्स आहेत ते नॉर्मल राहू शकतात. थर्ड पॉसिबिलिटी काय असू शकते, जेव्हा दोन डिसिमिलर वेगळे वेगळे डिसीजेस जे लॉंग पिरियडपर्यंत ॲक्ट केलेत ते जेव्हा स्वतःची जागा निर्माण करतात एका इंडिव्हिज्युअलच्या शरीरामध्ये, स्वतःची ॲक्शन कंप्लीट करतात, तेव्हा ते एक कॉम्प्लेक्स डिसीज फॉर्म करतात. आता फॉर एक्झाम्पल आपण CKDचं घेऊया आणि CVDचं घेऊया. CKD म्हणजे काय, क्रॉनिक किडनी डिसीज, किडनीचा आजार. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमचा आजार काय, CVD. दोन्ही तितक्याच ताकदीचे, दोन्ही तितकेच मोठे डिसीजेस आहेत, दोन्ही व्हायटल ऑर्गन्सला अफेक्ट करतात. तर CKDमध्ये काय होतं, किडनी डॅमेज होते, फ्लुइड रिटेन्शन असतंय, ते कशावर ॲक्ट करतं, हार्टवरती ॲक्ट करतं. ब्लड प्रेशर जे ते हाय करतं आणि हार्टवरती दाब देतं, प्रेशर देतं आणि हार्टवरती स्ट्रेन येऊ शकतं, म्हणजे हार्टचे इश्यूज होतात, राईट. त्यानंतर CVS कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम काय करू शकतं, इम्पेअर ब्लड फ्लो करू शकतं, किडनीचं फंक्शन वर्स करू शकतं. ह्याच्यामुळं काय होऊ शकतं, किडनी फेल्युअर होऊ शकतं, हार्ट स्ट्रोक होऊ शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, होतं आहे ना. तर हे सगळे पॉसिबिलिटीज आहेत, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स हे दोघं मिळून डेव्हलप करतात, म्हणून यांना कॉम्प्लेक्स डिसीज म्हणतात. कळलं. आता ह्या सगळ्यातून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 3 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आहे. वेन टू डिसिमिलर डिसीजेस मीट इन अन इंडिव्हिज्युअल, what happens? Stronger disease repels weaker disease. Stronger disease suspends the weaker disease. And both the stronger and weaker disease forms double complex disease. Thank you for listening. Do subscribe, like, share for more. Thank you.